नमस्कार मित्रांनो, मी गौतम. माझ्या प्रत्येक ब्लॉगला तुम्ही खूप रिस्पॉन्स करत देत आहात आणि खूप प्रतिसाद देत आहात, त्याच्यामुळं मी आपले खूप खूप आभार मानतो. मित्रांनो, या साईडवरती माझा टेंट रेडी झालेला आहे. उद्या आमचा इव्हेंट आहे आणि इथे पाहू शकता की पावसामुळे थोडासा आमचा डिस्टर्ब झालेला आहे, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चॅलेंजेस येत असतात, चॅलेंजेस जात असतात, त्याच्यामुळे आम्ही हे चॅलेंज ॲक्सेप्ट करून पुढे काम करत आहोत. माझी टीम ही खूप जोमाने काम करत आहे. इथे काही गोष्टी होत्या ज्या आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे दाखवावं लागत होत्या, व्हिडिओ कॉलद्वारे पाहावं लागत होत्या. इथे रोडचं काम असेल, बाकीचं टेंट असेल, पाणी साचलेलं होतं बरंचसं काही, तर ते आम्ही काही सूचना करत होतो. आता दुसऱ्या साईटवर आल्यानंतर पाहिलं की इथं नेट फ्लोरिंग वगैरे स्प्रेड करणं चालू होतं. दुसऱ्याच म्हणजे एक नेट फ्लोरिंग म्हणजे काय असतो की हा बेस असतो, त्याच्यावरती कार्पेट वगैरे टाकलं जातं. इथे आमचे बाकी स्टेज असेल, माझा ट्रस असेल, हे सगळं काही रेडी झालेलं होतं, ऑलमोस्ट डन झालेलं होतं. इथे माझी जनरेटरची व्हॅन ही आली होती आणि त्याचबरोबर काही कामासाठी आम्ही JCB बोलवली होती. आता कसं डोम रेडी होता. पाऊस आला म्हटल्यानंतर काहीतरी टेस्ट पाहिजे म्हणून आम्ही वडापाव, भजी आणि जिलेबी टीमसाठी मागवले आणि सर्वांनी मनसोक्त पावसामध्ये या टीम पूर्ण वडापाव, भजी आणि जिलेबीचा आनंद घेतला. आता कोणतंही काम छोटं नसतं, म्हणून मी स्वतः साईटवरती काम करतो, बऱ्याचशा वेळा साईटवरती काम करतो. तर इथे पाहू शकता की तुम्ही कार्पेट वगैरे टाकताना, आणि डिपार्टमेंटने आम्हाला काही सूचना केल्या होत्या, त्या सूचना मी ऐकून घेतल्या. पुढे आम्ही पाहिलं की सर तिथे काही पावसामध्ये माझे काही टीम साऊंड सिस्टीम ही घेऊन येत होती. आता काही काम आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे सर आणि मी पाहून करून घेत होतो. इथे पुढे पाहिलं असतं की LED वॉलची साईज खूप मोठी होती, त्याच्यामुळे ही पहिल्याच दिवशी आम्हाला इन्स्टॉल करण्याचं ठरवलं. त्यानंतर लाईटचा टेस्टिंग घेतली होती, तर लाईट ही पूर्ण टेंटमध्ये एकदम परफेक्ट होती. रात्रीच्या वेळेला काही गेस्ट आले होते आणि फुलांचंही काम व्यवस्थित चालू होतं. मित्रांनो, माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्की प्लीज शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. धन्यवाद.